राजीनामा दिलाय. प्रथम मिलिंद देवरा झाले, बाबा सिद्दीकी झाले, आता त्यानंतर पुन्हा अशोक चव्हाण सारखा दिग्गज नेता जातोय, काय म्हणून? नाही, तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण ही BJPची ही टॅक्टिकच आहे. ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून BJP हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं, त्यातले एक तर गेलेले आहेत, दुसरे सुशीलकुमार शिंदेचं पण नाव चालू आहे. सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, ते शक्य नाही आहे. पण अर्थात जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे असेल, तो निर्णय घेतला तो अतिशय काँग्रेससाठी भाजप काँग्रेसच्या विचाराचा हा नेता होता. भाजपमध्ये आता त्या वाटचालीकडे जाते, म्हणजे एकीकडे 2 टोकाची विचार आहेत. त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय, काँग्रेस पक्षाचा. त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही. नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या, मी त्यांच्याशी देखील बोलली. तर एकंदरीतच जे स्ट्रेस लेवल होतं, ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून, त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत, पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय. अजून काही लोकांना त्रास देणं सुरू आहे अजून काँग्रेस? 100% खूप जणांना, तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देत आहेत. आणि ह्या लेवलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात आपल्यातही कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. मला ते ईडी-बीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे, त्याची भीती नाही आहे, ती अफवा पसरवत आहेत. पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत, ज्याच्यासाठी मी राजकारणात आली, तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला BJPचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे, तो निर्णय कधीच होऊ शकतो. राज्यसभेवर काही परिणाम होतील तर या सगळ्या ह्याच्यामुळे आता नाही, आता बघूया. राज्यसभा म्हणजे काँग्रेससाठी नाही, मला नाही.